UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। गैरहजेरीवरून उलटसुलट चर्चांनंतर अजित पवार आणि अमित शहांची मुंबई विमानतळावर भेट। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत विमानतळावर बैठक। मुंबई दौऱ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा बैठकांचा सिलसिला, जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। शहांनी शिंदे फडणवीसांच्या घरी गणपतीचंही दर्शन घेतलं। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात आहे, या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी, त्यांचा सर्व खर्च गुजरात मंडळाच्या माध्यमातून होतो, नितेश राणेंचं उत्तर। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री, उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको, जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावे, लोकसभा निवडणुकीतील चुका टाळा, शहांच्या भाजप नेत्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता, जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीबाबत चर्चा होण्याचीही शक्यता। अब्दुल सत्तार यांचा मनोज जरांगेंना फोन, सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटबाबत फोनवरून चर्चा, सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती। मनोज जरांगेंची बाजू घेतो म्हणून बार्शीत आमदार राजेंद्र राऊतांकडून तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप, असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंचा राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना महाविकास आघाडीनं सुपारी दिली आहे का? पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी, राजेंद्र राऊतांचा सवाल। तर राज्यात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती, राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। मुलगी निवडून आली तर मला गर्वच होईल, नदीत फेका म्हणजे बाजूला फेकून द्या असं म्हणालो, धर्मराव आत्राम यांचं विधान। भाग्यश्री आत्राम पवार गटात प्रवेश करणार। लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे पैसे 3 महिन्यांपासून बंद, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप। अजितदादा गटाचे विदर्भातील 10 जिल्हाध्यक्ष सरकार आणि पक्षावर नाराज असल्याची चर्चा, निधी मिळत नसल्याचा आणि पक्षाचे मंत्री जिल्हाध्यक्षांची कामं करत नसल्याचा आरोप, विदर्भातील अध्यक्षांची नागपुरात तातडीची बैठक। पुण्यात पिकअप वाहनाची 4 ते 5 वाहनांना धडक, चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती, मनसेचे श्रीकांत अमराळे गंभीर जखमी तर अमराळेंच्या पत्नीचा मृत्यू। नागपुरात सततच्या पावसामुळे भाज्यांचे भाव गगनाला, किरकोळ बाजारात कोथिंबीरीची जुडी 400 ते 500 रुपयांवर, मुसळधार पावसाचा शेतीला फटका। जायकवाडी धरण 97% भरलं, मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा, जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।